तुमचं मूल पण हट्टीपणा करतंय का? बऱ्याच वेळेला काय होतं की पालकांमधला एक जण हा मुलांना शिस्त लावायला बघतो आणि दुसरा जो आहे तो मुलांबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवतो. पण ह्या दोन्हीचा बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं होतं काय की भरपूर वेळा शिस्त लावणारी व्यक्ती जी असते ती मुलांना नकोशी वाटते आणि ह्या शिस्त लावणाऱ्या व्यक्तीचे नियम हे ह्या दुसऱ्या सॉफ्ट कॉर्नरवाल्या पालकांकडून मोडले जातात. जसं की बघा, आई म्हणते की आज अभ्यास झाल्याशिवाय झोपायचं नाही, पण बाबा तेवढ्यात म्हणतायत की नाही, आजचा दिवस असू दे ना, नंतर करेल तो अभ्यास. ह्यामुळं काय होतं, गोष्ट छोटी वाटते पण मुलं ऐकत असतात. मुलांना कळतं की बाबा आपली बाजू घेत आहेत, म्हणजे दरवेळी बाबा हा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होतो. कशासाठी? तर आईनं घालून दिलेला नियम मोडण्यासाठी. हेच उलटं सुद्धा असू शकतं बरं का. बाबा जर म्हणाले की आज मोबाईल मिळणार नाही किंवा टी व्ही बघायचा नाही, तर आई काय म्हणते, असू देव सुट्टी आहे आज, बघू दे थोडा वेळ. असं जर झालं तर तोच इम्पॅक्ट सेम होणार. बाबा हे विलन होणार आणि आई मुलांसाठी सॉफ्ट कॉर्नर ठरणार आहे. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुमच्या दोघांच्या अंडरस्टँडिंगमधला जो आहे तो दूर करायला पाहिजे. म्हणजे ह्या मुलांना वाढवण्याच्या गोष्टी ज्या आहेत ह्यामध्ये पालकांचं एकमत असणं गरजेचं आहे. हे कसं करायचं, ह्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे पालकांनी दोघांनी मिळून, मूल जेव्हा मोठं होतंय त्याच्यासाठी आता काही नियम लावायची वेळ आली आहे, तेव्हा दोघांनी मिळून एकमेकांच्या विचारांनी नियम ठरवून द्या मुलांना आणि तो नियम एकमेकांनी मोडायचा नाही असा स्वतःला नियम लावून घ्या. म्हणजे काय होईल की आई आणि बाबा दोघं एका टीममध्ये राहतील आणि त्याचा परिणाम काय होईल की मुलाला कळेल की मी नियम मोडू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामधले मतभेद, म्हणजे मुलांचं संगोपन असेल, मुलांचं शिक्षण असेल किंवा काही कौटुंबिक गोष्टींबद्दलचे मतभेद जे असतील त्याचा शक्यतो चर्चा ह्या मुलांसमोर करू नका. मुलं झोपली की 10 मिनिटं एकमेकांच्या समोर बसून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मुलांना हे दिसणार नाही की आपले पालक हे दोघं विरुद्ध दिशेला आहेत आणि ह्याचा मुलं कधी कधी फायदा सुद्धा उचलतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात असणारे इतर व्यक्ती, म्हणजे शक्यतो आजी आजोबा असतील किंवा इतर कोण असतील तर त्यांच्याकडून मुलांना फार सॉफ्ट कॉर्नर मिळतो. मला बहुतेक वेळा पालकांकडून ही तक्रार येते की घरामध्ये आजी आजोबा आहेत त्यामुळं ह्याचा अभ्यास होत नाही, किंवा अभ्यास कर म्हटलं तरी आजी आजोबा बहुतेक वेळा म्हणतात असू दे, दमलाय, राहू दे आजच्या दिवस, बघू दे टी व्ही, नाही आज केला तरी चालेल. अशा गोष्टी ह्या आजी आजोबांकडून भरपूर वेळा होतात आणि ह्याचा परिणाम होतो की मुलांकडून खूप वेळा त्यांचा परफॉर्मन्स घसरला जातो आणि ह्या गोष्टींचा फायदा घेतला जातो. आजी आजोबांचा हेतू चांगला असतो, त्यांच्या नातवंडाबद्दल त्यांना खूप प्रेम असतं म्हणून त्यांना तसं वाटतं, पण ह्या गोष्टीमुळं नातवंडांचा फायदा होतोय की तोटा हे बघणं तुम्ही खूप गरजेचं आहे. तर अशा वेळी पालक म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, तर जिथं गोष्ट मुलांच्या करिअरची किंवा त्यांच्या भविष्याची किंवा त्यांच्यासाठी चांगली पावलं उचलण्याची असेल तर तिथं कधी कधी आपल्याला स्टँड घेणं गरजेचं असतं. तर अशा वेळी जे कोण वडीलधारे असतील त्यांना फक्त एकदाच व्यवस्थित समजून सांगा की ही मुलाची अभ्यासाची वेळ आहे आणि अभ्यासाच्या वेळेत त्यांना करणं गरजेचंच आहे. इथं फक्त तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी असतील त्या बाजूला ठेवा, तुमचं प्रेम बाजूला ठेवा. आमचे जे काही नियम असतील ते त्या मुलाच्या बाबतीत त्याच्या चांगल्यासाठीच लावलेले आहेत. तेव्हा अभ्यासाच्या बाबतीत, खेळण्याच्या, खाण्यापिण्याच्या बाबतीत ज्या असतील त्या सवयींमध्ये तुम्ही स्टँड घेऊन तिथं ॲक्शन घेणं गरजेचं आहे. बहुतेक वेळा ही भूमिका आईला करावी लागते, माता पालकांना करावी लागते आणि ती गरजेची सुद्धा असते. सुरुवातीला वाईट वाटेल घरातल्यांना, पण हळूहळू त्यांना एक्सेप्ट होईल. जसं जसं मुलाची प्रगती होत जाईल किंवा त्याच्या मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, त्याच्या सवयींमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, तेव्हा हेच जे वडीलधारे असतात ते तुमचं आणि पर्यायाने मुलांचं कौतुक करताना मात्र अजिबात मागे सरत नाही. मुलांचं संगोपन ही आईची एकटीची जबाबदारी न ठेवता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी झाली पाहिजे आणि त्यामध्ये एकमेकांनी एकमेकांना साथ देऊन मुलांच्या भविष्यासाठी उत्तम निर्णय आणि उत्तम त्यांना मार्गदर्शन कसं लाभेल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. असं नाही की मुलांचे लाड ह्याच्यामुळं मुलं बिघडतील आणि त्यांच्या सवयी बिघडतील. आत्ता आपण बघतोय समाजामध्ये की मुलांचे अतिलाड झाल्यामुळं त्यांना योग्य मार्ग मिळत नाहीत आणि न मिळणाऱ्या गोष्टींसाठी मुलं टोकाची पावलं उचलत आहेत. तर अशा वेळी आपण योग्य मार्गदर्शन करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण एखाद्या मुलाला घडवतो
तेव्हा आपल्या हातामध्ये एक मातीचा गोळा असतो आणि जसजसा आपण त्याला व्यवस्थित शेप देत जाऊ तसा तो घडणार असतो. त्यामुळे तिथं आपल्याला एकही चूक किंवा छोटीशी चूक, छोटासा गहाळपणासुद्धा त्या मुलाच्या पुढच्या भविष्याचा तडा जाणारा ठरू शकतो. म्हणून अशावेळी आपण ठाम राहणं खूप गरजेचं आहे. घरातल्या इतर सगळ्या व्यक्तींनी, स्पेशली वडील जे असतील ह्यांच्याकडून फार दुर्लक्ष होतं. तर वडिलांनीसुद्धा मुलाच्या संगोपनामध्ये, अभ्यासामध्ये किंवा एकंदर प्रगतीमध्ये सहभाग दाखवला पाहिजे. त्याला थोडेफार शिस्त लावणं, वळण लावणं किंवा आई जे सांगते ते तू केलंच पाहिजे, ह्या गोष्टी त्या मुलाला शिस्तीमध्ये बिंबवणं हे महत्त्वाचं. आई बाबा हे जर एक टीम झाले आणि त्यांनी एकमताने मुलाच्या भविष्याविषयी, मुलांना शिस्त लावण्याविषयी निर्णय घेतले, त्यांना नियम ठरवून दिले, ते एकमेकांनी पाळले, तर बऱ्याच अंशी मुलांचा हा जो हट्टीपणा आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे. एकूणच काय तर मुलाला घडवण्याची जबाबदारी ही तुम्ही सगळ्या कुटुंबाने मिळून एक टीम म्हणून पार पाडण्याची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे ऑप्शन किंवा निर्णय न होता पूर्ण टीमनी एकाच दिशेने मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. तर तुमचं मूल उत्तम घडू शकतं, याचा मला नक्की विश्वास आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.